तीन पानाची चवळीच्या बरोबर माझं असं एक खास असं हे रिलेशन आहे. म्हणजे कसं आमच्या गावी तिकडे मालवणला माझ्या माहेरी बाबांची शेती होती. तर त्या शेतीमध्ये बाबा आमचे भुईमुगाची शेती करायची ना, तर त्याच्यामध्ये मधी ही चवळीचं हे लावायचे, चवळीचं बी पेरायचे आणि त्याच्यात मग अशी चवळीची रोपं यायची आणि मग ती पाऊसभर आम्हाला भाजी संध्याकाळची भाकरीबरोबर भाजी नेहमी तर लागायची. तर आमच्याकडे संध्याकाळची भाकरी असायची ना, तर भाकरीबरोबर पाल्याची भाजी संध्याकाळची. तर मग संध्याकाळी 5 वाजता शेतात गेलं की ही भाजी कुटून आणायची आणि धुवून काढायची. असं एक आठवड्यातनं 1-2 दिवस तरी असा दिनक्रम असायचा. मग त्या ह्या चवळीच्या भाजीबरोबर परत अजूनही असं उडीद पेरलेला असायचा मधी त्याची कोवळी 2-3 पानं, भुईमुगाची वरची थोडीशी पानं अशी करून ती कधी नुसतीच चवळीची भाजी, तर कधी ही मिक्स सगळ्या प्रकारची असं आमच्याकडे भाजी असायची. तर आता मगाशी ती मी भाजी स्वच्छ धुतली. 2 वेळा भाजी धुवावी लागते आता पावसात, कारण रेती पण असते वर आणि काहीतरी बारीक सारीक आळी असते कसले तरी कुरमीची, किडीची वगैरे. तर 2 वेळा स्वच्छ धुवायची भाजी. तर ती भाजी स्वच्छ धुतली आणि ही एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे मस्तपैकी. आणि ती आता मी कढईवर टाकणार आहे आणि त्याच्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्या आहेत, 2-2 तुकडे करून. आणि छोटासा कांदा घेतला आहे, जास्त नाही. जास्त मग कांदा टाकला की चव बदलते, तर थोडासा कांदा टाकला आहे. आणि हे 1 चमचाभर असं खोबरं घेतलं आहे, ते ह्याने किसून घेतलं आहे. बघा, ह्याने छान किसता येतं खोबरं. मी तिकडे आमच्या इकडे जत्रा होती ना, तेव्हा खास हे घेऊन आली आहे माझ्यासाठी. तर मला उभ्याने कातून घालायचं खोबरं असेल ना ह्याच्यात भाजी वगैरे तर मध्ये, तर ह्याने मस्त वरून खोबरं घालता येतं कातून. तर अशा प्रकारे आता आपण ही भाजी मी फोडणीला नाही देणार आहे, डायरेक्ट अशी गावच्या पद्धतीत बनवणार आहे. भरून ठेवते कढईमध्ये. तर ह्याच्यात पाणी खूप असतं ना, आपण धुवून घेतलं तरी भाजीमध्ये, तर त्याच्यातच अशी परतून घ्यायची चांगली. जरा कमी गॅस ठेवायचा आणि मग त्याच्यात शिजून घ्यायची. आणि नंतर थोडी शिजायला आली ना की अशी वेगळी दिसायला लागली आपल्याला की त्याच्यात कांदा घालायचा आणि मिरची घालायची. आणि मग खोबरं वगैरे सगळं घालून झालं ना की मग वरून खोबरेल तेल जरासं टाकायचं. म्हणजे आम्ही तेव्हा अशी करायचो, आम्ही कुठच्याच पालेभाजीला गावी असं माझ्या माहेरी असताना वगैरे फोडणी द्यायची. म्हणजे तेल खूप कमी ना तेव्हा, तेलाचा बाजार नसायचा. जे का शेतात शेंगदाणे करायचे ना बाबा, ते थोडे बियाला ठेवून थोडे शेंगदाणे घाणाला लावून त्याचं तेल काढायचं आणि तेच वापरायचं. असं होतं. तर पालेभाजींना वगैरे तेल पालेभाज्यांना तेल घालायचं हिशोबात नाही बसायचं. ते पालेभाज्या अशाच बनवायच्या, कारण खोबऱ्याला असं नॅचरल तेल असतं किंवा कधीतरी असं खोबरेल तेल. तर इथे मी खोबरेल तेल आणलेलं गावावरनं येताना. आमच्या इकडे मालवणला ना बाहेर बसतात लोक सगळं बाजार घेऊन, म्हणजे थोडी त्यांची स्वतःची भाजी असते आणि थोडी अशी आजूबाजूच्यांची पण घेतात आणि विकायला येतात. तर त्यांच्याकडे सुक्या खोबऱ्याचं तेल काढलेलं आणि कोकमचे सगळे पदार्थ असतात, असं असतं. तर मी तेव्हा त्यांना छोटीशी बॉटल आणलेली त्यांच्याकडून, त्या बाईकडून. तर तर ती मी भाजीला वगैरे वापरते. तर त्याच्यासाठी आता मी ते वापरणार आहे. आणि ही भाजी आता शिजत ठेवली आहे ना, तर फोडणीला न घालताच अशी भरून ठेवायची कढईमध्ये किंवा तव्यामध्ये. तर थोडंसं मीठ टाकते. हा भाजीला ना वास एक प्रकारचा छान येतो. म्हणजे प्रत्येक भाजीला आपला आपला असा वास असतो ना, तसं याला पण छान असा वास येतो एकदम. म्हणजे मला तर हे भाजी बनवली ना कधी की तिकडे घेऊन जाते एकदम माहेरी माझ्या, असं एवढा सुंदर वास येतो.
तर मिरची टाकली पटकन आणि त्याच्यात शिजून आली आहे छान भाजी. आता आपण ना त्याच्यात कांदा घालूया. ह्या पालेभाज्या वगैरे की ना जेवढ्या थोड्या करता येतील तेवढ्या बरं वाटतं, कारण जास्त केला ना तर त्या संपत नाहीत आणि मग सगळीच जण खात नाहीत ना, त्यामुळे म्हणून थोडीशी केली की बरं वाटतं. म्हणजे केलेली भाजी संपली ना की बरं वाटतं, जीवाला असं समाधान वाटतं एकदम केलेलं संपलं की. तर अशा प्रकारे कांदा घातला आहे, थोडं परतते आणि खोबरं पण घालून टाकते लगेच. तर हे खोबरं आहे ते पण असं घालून ठेवूया. म्हणजे खोबऱ्याचं जरासा रस असतो ना तो भाजीत उतरतो आणि मस्त भाजी लागते एकदम चवीला. एकदम सुकली ना, चरचरून गेली की खोबरं घातलं ना की मग त्याचं काय होत नाही. थोडंसं कांद्याबरोबर घातलं ना, कांदा आणि भाजीसोबत खोबरं घातलं ना तर खोबऱ्याचा पण रस त्याला लागतो. तर अशा प्रकारे छान अशी भाजी झाली आहे, मस्त. मला तर खूप आवडते. तर तुम्ही पण करून बघा. गावी तर सगळीजणं अजिबात काय करताना आलं ना तर परड्यात चवळी तरी घालतात. तर त्याच्यामुळे असतं चवळीचा पाला, चवळीचाच पाला म्हणजे 3 पानाची भाजी. तर तर तुम्ही करा. आणि इथे पण कधी असे म्हणजे लोक गावचे असतात ना, भाजी घेऊन येतात, त्यांच्याकडे असतात. वसई, विरार वगैरे सपाळा त्या ठिकाणची भाजी असते ना त्यांच्याकडे असते. तर आमच्याकडे सपाळ्यावाल्या लोक 2-3 बायका येतात भाज्या घेऊन, तर त्या ओळखीच्या झाल्या आहेत आता. तर अशा प्रकारे खूप लांबड न लावता मी ही भाजी बनवली आहे, 3 पानाची चवळी. ती तशी तुम्ही पण बनवा, म्हणजे छान भातावर पण, वरणावर वगैरे छान लागते, तिखट डाळीबरोबर आणि भाकरीसोबत पण छान लागते. तर चला, तर असे छोटे छोटे व्हिडिओ मी टाकेन तेव्हा बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि गोड मानून घ्या काय चुकलं वगैरे असेल तर. बाय.